नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 100 microfarad and a coil of resistance 50 ohm and inductance 0.5 Henry. They are connected in series with 110 volt 50 hertz source. Calculate the RMS value of the current in the circuit. काय काय दिलेलं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. ओळीनं सगळं मांडून घेऊया पहिल्यांदा. गिव्हन डाटा. कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 100 microfarad. हेच तुम्ही 100 into 10 raised to minus 6 म्हणजेच कॅपॅसिटन्स C इक्वल टू 10 raised to minus 4 फॅरेड. त्यानंतर रेझिस्टन्स दिलेला आहे, तो सांगितलाय 50 ओहम. इंडक्टन्स दिलेला आहे 0.5 हेनरी. त्यानंतर व्होल्टेज जे दिलेलं आहे ते आर एम एस व्होल्टेज आहे 110 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज आणि विचारले आर एम एस करंट. आय आर एम एस इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्याच्यामध्ये एक एक टर्म आपण फाइंड आउट करत जाऊया. पहिल्यांदा घेऊया एक्स सी. एक काम करूया, त्याच्या आधी फ्रिक्वेन्सीवरून ओमेगा काढून घेऊया, म्हणजे जरा सोपं जाईल. जरा प्रत्येक ठिकाणी 2 पाय एफ ते सोडवत बसायला नको. ओमेगा इक्वल टू 2 पाय एफ म्हणजेच येणार 2 into 3.142 इंटू फ्रिक्वेन्सी आहे 50. मग हे 2 into 50 होणार 100. 100 ने याला मल्टिप्लाय केलं की 314.2 रेडियन पर सेकंद हे ओमेगा मिळेल. तुम्हाला घ्यायचं आहे एक्स एल. त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू एल. ओमेगाची व्हॅल्यू आहे 314.2. इंडक्टर एल आहे 0.5 म्हणजेच 1/2. याला डिव्हाइड करून घ्या. बे की बे, बे पंचे 10, बे सत्ती 14, बे की बे, एवढे ओहम्स हे येणार. एक्स सी इक्वल टू 1 ओमेगा सी म्हणजेच येणार 1 ओमेगाची व्हॅल्यू आहे 314.2. कॅपॅसिटन्स आहे 10⁻⁴. आता याचा मला रेसिप्रोकल बघायचं आहे. त्याच्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट करून घेऊया इथं. याला मी करून घेतोय 3.142 इंटू 10⁻²2 लिहितोय आणि पुढं आहे 10⁻⁴. आता याचा रेसिप्रोकल बघून घेऊया. आणि या दोघांचं होईल 10⁻². त्याला वरती पाठवूया. 3.1 चा 4 मध्ये 2 चा मेन डिफरन्स रेसिप्रोकल मध्ये. 3.1 चा 4 मध्ये 2 चा मेन डिफरन्स वजा करायचा असतो. 3185 मायनस 2 3183 येणार आहे. 3183 म्हणजे 0.3183 इंटू 10⁻². म्हणजेच हे किती होईल टोटल. एक्स सी इक्वल टू हे होणार 31.83 ओहम. आता या दोन्ही व्हॅल्यूज बघून घ्या काय प्रकार आहे ते. यार एक्स एल इज ग्रेटर दॅन एक्स सी. आता या दोघांची वजाबाकी फाइंड आउट केली पाहिजे. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. 157.1 आहे एक्स एल. एक्स एल
मायनस एक्स सी इक्वल टू 157.1 मायनस 31.83. विनाकारण गोंधळ नको, हे सगळं मांडून घेतलेलं बरं. चालेल, 1 9 आणि 2 11. चालेल, 1 7 मधून 2 गेले, उरले 5. इथं 5 मधून 3 2, 125.27. हे या दोघांच्यातला डिफरन्स आहे. आता मला ह्याच्यावरून झेड ची व्हॅल्यू काढावी लागेल. नाव झेड इक्वल टू, याला काय आपण नंबरिंग वगैरे काय केलंय का वरती केलंय, ह्याला आता इथनं पुढे दुसरा नंबर टाकू. झेड इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स एल मायनस एक्स सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. रेजिस्टन्स किती आहे जरा बघा. रेजिस्टन्स आहे 50 ओहम. स्क्वेअर रूट ऑफ 50चा स्क्वेअर एक्सेल मायनस एक्स सी ते एवढं आहे. आता मला याचा स्क्वेअर फाइंड आउट करावा लागेल. त्याच्यासाठी याचा लॉग बघूया पहिल्यांदा. 2.12 मध्ये 3चा मीन डिफरन्स बघूया. 12/5 मध्ये 3चा मीन डिफरन्स 09690979 येणार. 0979 याचा स्क्वेअर करायचा आहे मला, त्यामुळे याला 2 मल्टिप्लाय करून घ्या. 92 18 8 झाले, 2 14 आणि 15 5 झाले. 92 18 आणि 1 19 आणि 2 4 एवढे येईल. आता याचा अँटीलॉग बघा. अँटीलॉग बघून परत यावं लागेल इथं. 0.19चा 5 मध्ये 8चा मीन डिफरन्स. 0.19चा 5 मध्ये 8चा मीन डिफरन्स. 15 67 आणि 3 15 70. 15 70 म्हणजे 1.570 इंटू 10⁴ होणार इथलं. मग 10⁴ म्हणजे 1 2 3 आणि 4, म्हणजे ह्याचं 4 घरं उजवीकडे जर सरकवलं तर हे असं येणार. ती व्हॅल्यू इथं वापरणार आहे मी. 50चा वर्ग तर येणार 2500 अधिक 15,700. हे टोटल किती होते बघा. पहिले हे 2 शून्य, त्यानंतर 7 आणि 5 1202. 5 झाले, 5 आणि 1 6 आणि 2 8. हे एवढं होणार 18,200. देअरफॉर झेड इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, ह्याला जरा व्यवस्थित मांडून घ्या. व्यवस्थित म्हणजे असं लिहावं लागेल. 1 2 3 4. 4 घरं डावीकडे घेतलंय डेसिमल पॉइंट म्हणजे 10⁴. आता याचं स्क्वेअर रूट बघा. 1.8चा 2 मध्ये 1.8चा 2 मध्ये 1.349. 1.349 इंटू 10चा स्क्वेअर म्हणजेच हे किती होणार आहे बघा बरं. 134.9 ओहम हे असेल. ही त्याची व्हॅल्यू येईल. हा तिथला इम्पिडन्स येईल.
तर मला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये IRMS, सॉरी, IRMS, RMS करंटच विचारलाय त्याने, बरोबर. मग IRMS इक्वल टू ERMS अपॉन झेड. त्याच्यातलं त्यांनी ERMS सांगितलेलं आहे 110 डिव्हायडेड बाय हे 134.9 हे असेल. आता हे पण लॉग न सोडवून घेऊया. 11चा शून्य मध्ये लॉग बघू आपण पहिल्यांदा. 11चा शून्य मध्ये 0,414 2,0414. त्यानंतर ह्याचं काय येते बघा, 2.13चा 4 मध्ये 9चा मेन डिफरन्स, 13चा 4 मध्ये 9चा मेन डिफरन्स, मग 1271 अधिक 29. बघा बरोबर आहे का? 13चा 4 मध्ये 9चा मेन डिफरन्स बरोबर. 10 शून्य हातचे आले 7 आणि 3 10, शून्य हातचे आले 1, 12 आणि 1 13, 1300 होणार आहे बरोबर. 1300. डिव्हिजन आहे, यांची वजाबाकी करायची. 4 1 1 9 10, हे दोन 2 मायनस 2 कॅन्सल होईल, 12 1 शिल्लक राहील. तर याचा एंटीलॉग 0.91चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 0.91 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 81 47 आणि 8, 47 आणि 8 55, 81 55 इंटू 10⁻⁻1, जसे की ते होणार आहे 0.8155 एम्पियर करंट आहे तो तो या पद्धतीने येतो. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कपॅसिटी ऑफ अ कपॅसिटर. कपॅसिटी म्हणजेच कपॅसिटन्स फाइंड आउट करायचा आहे. वेन पुट इन सिरीज विथ 10 ओहम रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स दिलेला आहे. मेक्स द पॉवर फॅक्टर इक्वल टू 0.5. पॉवर फॅक्टर 0.5 सांगितलेला आहे. व्होल्टेज 80 वोल्ट, फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज. गिवन डाटा. कपॅसिटी विचारलेली आहे, सी इक्वल टू क्वेश्चन मार्क. रेजिस्टन्स सांगितलेला आहे 10 ओहम. त्यानंतर पॉवर फॅक्टर दिलेला आहे त्यांनी, तो सांगितलेला आहे 0.5. 1/2 वापरलं तरी चालते, काय अडचण नाही. EMF सांगितलेलं आहे 80 व्होल्ट. ERMS म्हटलं तरी चालेल त्याला. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 100 हर्ट्ज. तर त्यांनी कपॅसिटन्स विचारलेला आहे. बघू आपण काय काय होते त्याच्यामध्ये. नेक्स्ट सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता पॉवर फॅक्टरचा हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. पॉवर फॅक्टर इक्वल टू 1/2πfcr. मग याच्यावरून मला कपॅसिटन्सची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. पॉवर फॅक्टरसाठी तुम्ही कॉस फाय लिहिलं तरी पण चालेल. डायरेक्ट त्याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. आता नोटेशन काहीतरी किंवा एक काम करू, व्हॅल्यूज वापरून घेऊया डायरेक्ट ह्याच्यातच. पॉवर फॅक्टर इकडं आहे 1/2. 0.5 म्हणजेच 1/2. 1/2 3.142. फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज म्हणजे 10⁻².
कपॅसिटन्स मला फाइंड आउट करायचा आहे आणि रेझिस्टन्स सुद्धा 10 ओहम आहे. याच्यातलं हे टू कॅन्सल होईल. कपॅसिटन्सला तेवढं इकडे घेतो आणि 10 ची टोटल पॉवर 10⁻³ होणार इथं. मांडूया पहिल्यांदा. 1/3.142 इंटू 10⁻³ हे असेल. आता याचा रेसिप्रोकल तेवढा बघून घ्या. 3.1चा 4 मध्ये 2 चा मेन डिफरन्स 3.1चा 4 मध्ये 2 चा मेन डिफरन्स वजा करायचा असतो. त्यामुळे 3183 असं येईल. 3183 इंटू 10⁻³ हे असेल. मग हे जर तुम्ही 3 पॉइंट लिहिलं 3.183 तर इथं घ्यावं लागेल 10⁻⁴ फॅरेड हे घ्यावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कपॅसिटन्स इन पिको फॅरेड. पिको म्हणजे 10⁻12 which will make 101.4 मायक्रो हेनरी म्हटलंय. मायक्रो म्हणजे 10⁻⁶. मायक्रो हेनरी इंडक्टन्स टू ऑसिलेट विथ फ्रिक्वेन्सी ऑफ 1 मेगाहर्ट्ज. मेगाहर्ट्ज म्हणजे 10⁻⁶. बघा सगळ्या वेगवेगळ्या बऱ्याचशे कन्व्हर्शन फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. गिव्हन डाटा. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कपॅसिटन्स. सी ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यानंतर इंडक्टन्स दिलेला आहे त्याने 101.4 मायक्रो हेनरी म्हणजेच 101.4 इंटू 10⁻⁻⁶ हेनरी. ऑसिलेट विथ फ्रिक्वेन्सी. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी त्याची म्हटली तरी चालेल. 1 मेगाहर्ट्ज सांगितले. मेगाहर्ट्ज म्हणजेच 10⁻⁶ हर्ट्ज असं तुम्ही घेऊ शकताय. याचा जो रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला वापरावा लागेल. Formula and calculations. So this resonant frequency equal to 1/2 pi into root LC. आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे ती इथं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय पहिल्यांदा. 1/4 पाय स्क्वेअर L इंटू C. याच्यावरून C इक्वल टू C ला इकडे घ्या. 1/4 पाय स्क्वेअर L इंटू FR स्क्वेअर. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर करावं लागेल. तर व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. बघूया काय काय होते तिथं. C इक्वल टू 1/4 पायचा स्क्वेअर आहे 9.872. इंडक्टर सांगितलेलं आहे 101.4 इंटू 10⁻⁶. त्यानंतर FR फ्रिक्वेन्सी आहे 10⁻⁶. त्याचा स्क्वेअर करावा लागेल. हे असेल. आता 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 हे सगळं लॉग न सोडवावं लागेल. 40चा 60 21. त्यानंतर 9.872 0.
98चा 7 मध्ये 2चा मिड डिफरन्स. 98 7 मध्ये 2चा मिड डिफरन्स. 99 44 येणार आहे. 99 44. त्यानंतर 101.4 म्हणजे 2 पॉईंट होणार ते. 10चा 1 मध्ये 4चा मिड डिफरन्स. 10चा 1 मध्ये 4चा मिड डिफरन्स. 43 आणि 7 50 आणि 10 60. 0060. 0060 यांची बेरीज 5 6 आणि 6 12शी 2. हातचे आले 1 9 आणि 1 10शी 0. हातचे आले 1 9 10 16 6. हातचे आले 1 3. याचा अँटीलॉग 0.60चा 2 मध्ये 5चा मिड डिफरन्स. 0.60 2 मध्ये 5चा मिड डिफरन्स. 3999 म्हणजे 4004 होणार आहे. 4004. Therefore, C equal to 1 upon 4.004 into इथं 10⁻³ ते येणार. त्यानंतर इथं 10⁻6 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे त्याच्यातलं एक 10⁻6 ह्याला कॅन्सल होईल. इथं शिल्लक राहील 10⁻6. Therefore, C equal to आता याचा रेसिप्रोकल बघितला पाहिजे. 4.0चा 0 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 4.0चा 0 मध्ये 4चा मेन डिफरन्स म्हणजे किती आहे? 2500 आहे. त्याच्यातनं 2 वजा केले पाहिजेत म्हणजे 2498 येणार. 2498.2498 इंटू 10⁻⁻9 हे असं येईल. आता हे परत पिको फॅरेड मध्ये पाहिजे. पिको म्हणजे 10⁻⁻12 झालं पाहिजे तिथं. तर 10⁻⁻12 करण्यासाठी याला असं लिहावं लागेल. मग हे 10⁻⁻12 फॅरेड मध्ये येईल. Therefore, capacitance C equal to 249.8 पिकोफॅरेड. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In a parallel resonant circuit, the inductance of the coil is 3 millihenry and resonant frequency is 1000 kilohertz. What is the capacitance of the capacitor in the circuit? कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू विचारलेली आहे. गिव्हन डाटा. इंडक्टन्स दिलेला आहे 3 मिली हेनरी, म्हणजे किती होणार? 3 इंटू 10⁻³ हेनरी. त्यानंतर रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आर इक्वल टू ते सांगितले 1000 किलो हर्ट्ज. 1000 म्हणजे 10⁻³ आणि किलो म्हणजे परत एक 10⁻³. टोटल किती होणार? 10⁻6 हर्ट्ज हे असं होणार. कपॅसिटन्स विचारलेला आहे. सी इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला आहे एफ आर इक्वल टू 1/2π into square root of LC squaring both side. F R square equal to 1/2π
4 पाय स्क्वेअर एल इंटू सी. मग याच्यावरून सी इक्वल टू 1/4 पाय स्क्वेअर एल इंटू एफ आर चा स्क्वेअर. कपॅसिटन्स सी इक्वल टू 1/4. त्यानंतर आहे 9.872. इंडक्टर आहे 3 × 10⁻³ आणि फ्रिक्वेन्सी 10⁶ चा स्क्वेअर. असं आहे. तर इथं डायरेक्ट प्रोडक्ट शक्य आहे, करून घेऊया तेवढा प्रोडक्ट आणि मग बघू काय काय होते त्याचं. 1/4 × 3 हे 12 होणार. 12 मल्टिप्लाय करा. 12×2 = 24. 4 हात झाले 2. 12×7 = 84 आणि 2 86. 6 हात झाले 8. 12×8 = 96 आणि 8 104. त्याच्यातले 4 हात झाले 10. त्यानंतर 12×9 = 108. 90 108 आणि 10 128. म्हणजे हे येणार 128.464 येणार. त्याच्यानंतर हे 10⁻³ राहू दे 1-2 मिनिटं. त्यानंतर 10⁻12 हे असेल. बघा काय काय होते ते. ठीक आहे, त्याला जरा ऍडजस्ट करून घेऊया. रेसिप्रोकलच्या दृष्टीनं प्रयत्न करू त्याचा. फोर कपॅसिटन्स सी इक्वल टू, इथं मला पाहिजे 1.2846 4. एवढं सगळं आहे. म्हणजे ह्याच्यातलं मी 10⁻² वापरून घेतलं. यातला एक 10⁻1 शिल्लक आहे आणि 10⁻12. म्हणजे हे होणार 10⁻11. बघा लक्षात येते का? आता याचा मला रेसिप्रोकल बघायचा आहे. मग रेसिप्रोकल साठी 1.2 चा 8 मध्ये 5 चा मीन डिफरन्स बघूया. 1.2 चा 8 मध्ये 5 चा मीन डिफरन्स. 1.2 8 5 चा मीन डिफरन्स. मग तो आहे 7813 वजा 33. तर 0 येणार. 3 आणि 8 11 येणार. हातचे आले 1. हे असेल 7780 होणार. 7780. हे 10⁻11 वरती पाठवा. म्हणजे ते 10⁻11 असं होणार तयार. म्हणजे याचं टोटल कपॅसिटन्स, याला जर मी 7.780 असं जर केलं तर हे होणार 10⁻12 एवढं होणार. फॅरेड मध्ये येणार. म्हणजेच ह्याचं पिको फॅरेड मध्ये कन्व्हर्शन होणार. 7.780 पिको फॅरेड असं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 100 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर charged to a potential of 50 volt source supply. Then source supply is removed and capacitor is connected across an inductance, as a result of which 5 ampere current flows through the inductance. Calculate the value of the inductance. सिंपल टाइप आहे. काय LC ऑसिलेशन्स मधला आहे. एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर आणि एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर एवढंच फक्त कन्सिडर करा. गिव्हन डाटा. कपॅसिटर सांगितलेला आहे 100 मायक्रोफॅरेड. म्हणजे 100 म्हणजे 10⁻². मायक्रो म्हणजे 10⁻6.
टोटल झालं 10⁻⁴ फॅरेड. व्होल्टेज सांगितलेलं आहे 50 व्होल्ट. त्यानंतर करंट सांगितलेला आहे 5 एम्पियर. त्यानंतर इंडक्टन्स विचारलेला आहे त्यांनी. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर इज इक्वल टू एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर. या पद्धतीनं हे एनर्जी कन्झर्व होते एवढंच फक्त त्याच्यामध्ये वापरायचं आहे. मग कपॅसिटर साठी फॉर्म्युला असा आहे, इंडक्टर साठी फॉर्म्युला असा आहे. याच्यातलं 1/2 ला 1/2 कॅन्सल होईल. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एल इक्वल टू आय स्क्वेअर इकडे घ्या. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घ्या. बघा काय काय ते कपॅसिटर किती आहे, 10⁻⁴ आहे. पोटेन्शियल आहे 50, त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय करंट आहे 5, त्याचा स्क्वेअर. दोन्ही एकत्र घ्या, स्क्वेअर आहेत ते, किंवा डायरेक्ट सोडवून घ्या, काय फार अवघड नाहीये. 2500 येणार, इथं 25 येणार. म्हणजेच एल इक्वल टू 10⁻⁴ इंटू 10 चा स्क्वेअर येणार. म्हणजेच हे होणार 10⁻² हेनरी. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A 10 microfarad capacitor is charged to a 25 volt of potential. Battery is disconnected and pure 100 millihenry coil is connected across the capacitor so that LC oscillations are set up. Calculate maximum current in the coil. सेम टाइप आहे, मगाशी सोडवलंय तशाच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. गिव्हन डाटा, कपॅसिटन्स सांगितलेलं आहे 10 मायक्रोफॅरेडचा. मग हा येणार 10 इंटू 10⁻⁻⁶ म्हणजेच 10⁻⁻⁵ फॅरेड. त्यानंतर पोटेन्शियल दिलेलं आहे 25 व्होल्ट. इंडक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 100 मिली हेनरी. 100 म्हणजेच 10⁻², मिली म्हणजे 10⁻⁻³ म्हणजेच हे येणार 10⁻⁻1 हेनरी. त्यानंतर कॅल्क्युलेट द मॅक्सिमम करंट इन द कॉईल. करंटची व्हॅल्यू विचारलेली आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. इथं परत एकदा तेच बेसिक वापरायचं आहे. एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर इज इक्वल टू एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर. कपॅसिटर साठी एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 CV². इंडक्टर साठी फॉर्म्युला आहे 1/2 LI². करंट फाइंड आउट करायचा आहे.
मग हे 1/2 ला 1/2 कॅन्सल होईल. Therefore I square equal to C into V square divided by L. Therefore I square equal to कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे 10⁻⁻⁵. व्होल्टेज आहे 25, त्याचा स्क्वेअर तो तसाच राहू दे 2 मिनिटं. आणि इंडक्टर एल आहे 10⁻⁻1. म्हणजे हे सिम्प्लिफिकेशन बघा काय होते. आय स्क्वेअर इक्वल टू 25चा स्क्वेअर हे 10⁻⁻1 वरती गेल्यानंतर 10⁻+1 होईल. 10⁻⁻4 येणार इथं. Therefore आय स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट घेऊया एकच मिनिट, नाहीतर मग परत तेच लिहावं लागेल. त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की 25 इंटू 10⁻⁻2 एवढं येईल. म्हणजेच आय इक्वल टू 0.25 एम्पियर हे त्याचं फायनल आन्सर आहे.